गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 16व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहे. आपण मागच्या वेळेस 10वा श्लोक केला होता. 9 आणि 10 असे 2 केले होते. आज आपण 11 आणि 12 ते करायचा प्रयत्न करू. सो लेट मी शेअर द स्क्रीन. त्याच्यामध्ये आपल्याला प्रभुपाद काय म्हणतात ते पहिले बघूया. चिंताम् अपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रभुपाद सांगतात की दे बिलीव्ह, अजूनही आपण आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांचं वर्णन समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय करायचं नाही हे आपल्याला कळावं म्हणून हे सगळं सांगितलं जातंय भगवंताकडनं. आसुरी संपत्तीचे जे मालक असतात, आसुरी संपत्तीयुक्त किंवा आसुरी प्रवृत्तींचे लोक, दे बिलीव्ह दॅट टू ग्रॅटिफाय द सेन्सेस इज द प्राईम नेसेसिटी ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आपला जन्म जो झालेला आहे मनुष्याचा, तो आपल्या ज्या इंद्रियांचे भोग आहेत तेच प्राप्त करण्यासाठी आणि तेच पूर्ण करण्यासाठी झालेला आहे. दस अंटिल द एंड ऑफ लाईफ देअर अँझायटी इज इमेजरेबल. त्यामुळे जीवन जेव्हा आपलं संपतं इथलं इहलोकीचं, तेव्हा जी अँझायटी असते आपल्या मनात, एक हुरहुर असते, ती इमेजरेबल. तिचं वर्णन नाही करता येऊ शकत, तिचं मोजमाप नाही करता येऊ शकत. कारण की सारखी भीती असते ना, की हे जग सोडलं की मग काय. मग आपल्याला मृत्यूची भीती, हे जग सोडायची भीती, हे जग आपल्यापासून सुटून जाईल ह्याची भीती नेहमी असते. बाउंड बाय ए नेटवर्क ऑफ हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ डिझायर्स अँड ॲब्झॉर्ब्ड इन लस्ट अँड अँगर. काम आणि क्रोध यांच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. असंख्य आपल्या लाखो इच्छा असतात. दे सेक्युअर मनी बाय इलिगल मीन्स फॉर सेन्स ग्रॅटिफिकेशन. म्हणजे आपण पैसा कमवतो कुठल्याही मार्गाने. कशा करता? फॉर प्लेजर. म्हणजे आपल्या इंद्रियांचे भोग पूर्ण करण्यासाठी आपण कुठल्याही मार्गाने पैसा कमवायला मागे पुढे बघत नाही. अपार धरिती चिंता जी मेल्या ही सरे चिना. मेल्याशिवाय ती चिंता जाणारच नाही. गढले काम भोगात जणू सर्वस्व मानुनी. कामभोग सर्वस्व आहे असं समजून त्याच्यामध्येच गढले, म्हणजे दे आर एंगेज्ड इन इट ऑल द टाइम. त्याच्यात बुडाले आहेत. आशेचे ले इले फास कामक्रोधात तत्पर. भोगासाठी अधर्माने इच्छिती धनसंचय. धनसंचय आपल्याला भोगासाठी करायचा आहे. आशेचे पाश धरून, फास धरून कामक्रोधामध्ये आपण तत्पर आहोत. आपण सारखे आपल्या कामना पूर्ण करण्याच्या मागेच तर लागलेलो आहोत, नाही का? मुक्तछंदामध्ये म्हणतात, अतिचिंता करीग्रस्त न सोडी अखेरपर्यंत काम भोगरत राहती. ध्येय एक वासनापूर्ती. हेच ध्येय आहे आपलं. धरुनी, सॉरी, त्याच्या नंतरचा श्लोक घ्यायचा ना आपल्याला. 11 आणि 12. 12व्या श्लोकात काय म्हणतात? बद्ध असती आशापाशांनी अनेक, त्यासी ग्रासिती कामक्रोधाधिक. मग ते इच्छिती कामवासनापूर्ती, अन्याय मार्ग प्रसंगी अवलंबिती. रिलेटिव्हली सिम्पल, फेअरली सिम्पल टू अंडरस्टँड, राईट? धरुनी मनी काळजी ती अफाट, नसे मृत्यूपर्यंत ही ती स अंत. असावे सदा काम भोगासी वश्य, म्हणावे नसे जीवन आहे तू अन्य. किती एक इच्छा करी तीही बद्ध, धरी लालसा आणि राही क्रुद्ध. असो मार्ग अन्याय ही मालमत्ता, जमाती करावी नसे त्यास चिंता. अन्याय मार्गाने सुद्धा आपण मालमत्ता जमा करतो. त्याची अजिबात चिंता करत नाही की आपल्याला पैसा कुठून कसा मिळाला. इट डझंट रिअली मॅटर टू अस. वी विल कलेक्ट मनी इन व्हॉट एव्हर वे इज पॉसिबल. म्हणजे आपल्याला जर धर्मानुसार पैसा कमवता नाही आला तर आपण खंडणी वसूल करतो. अशा प्रकारच्या गोष्टी होतात ना आपल्या समाजामध्ये. तर चिंताम अपरिमेयांच, चिंताम अपरिमेयांच म्हणजे त्याची काही मोजमापच नाही आहे.
आमरणात विषय सुखोपभोगाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम ध्येय, अंतिम साध्य असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याची एका आयती तयाचिया कर्मप्रवृत्ती आणि जिनिया ही परोती वाहती चिंता. याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडली चिंता वाहवत असतात. पाताळाहुनी निम्न जिये चिये उंचिये साने गगन जे पाहता त्रिभुवन अणुही नोहे. जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे. आणि तिच्या विस्ताराकडे पाहिलं असता त्रिभुवन हे अणु एवढंही नाही. जी चिंता पाताळापेक्षा खोल आहे तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणं आहे. आता पाताळापेक्षा खोल जी आहे तिची उंची कशी असेल? हं? थोडंसं जरा चिंतन करा बरं याच्यावर. म्हणजे जी चिंता आहे आपली ती चिंता आपल्याला इतकी जास्त खड्ड्यात घालते की आकाश सुद्धा ठेंगणं वाटेल, असं त्याचा अर्थ आहे. आणि चिंता कशाची? की ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं हिरावून घेतल्या जातील. ह्या जगातल्या गोष्टी मला पाहिजेत, परंतु त्या मला, मी समजा मेलो तर मग कसं काय? त्यामुळे मृत्यूचं भय, जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याकडनं घेऊन टाकल्या जातील किंवा त्या ओढून घेतल्या जातील, अशा प्रकारची एक चिंता मनामध्ये आसुरी प्रवृत्तीचे लोक करतात. हं? तिच्या विस्ताराकडे पाहिलं असता त्रिभुवन हे अणु एवढंही नाही. म्हणजे काय आहे की चिंताग्रस्त आपण जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्याजवळ जे असतं ते आपल्याला खूप छोटं वाटतं. आपलाच अनुभव आपण विचारात घेऊ. आपल्याला पुष्कळ असं वाटतं ना की जेव्हा मनामध्ये एखादी चिंता असते तेव्हा ती आपलं मन इतकं भरून टाकते की बाकी आपलं जो जे आहे, म्हणजे व्हॉट एव्हर पॉझिटिव्ह वी हॅव इन अवर लाईफ, ते आपल्याला आठवतच नाही. आपण आपल्या जीवनात ते जे नाही आहे, म्हणजे नकारात्मक दृष्टी आपली इतकी जास्त होते की सकारात्मक दृष्टीकडे आपलं मन वळत नाही, आपलं लक्ष जात नाही, असं होतं. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी. नवीनच संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. अथवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला शिवू न देता त्याच्याबरोबर सती जाते. तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्याबरोबर असते. तर पुन्हा एकदा वाचू आपण याला. नवीनच संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते. आता जी व्यक्ती प्रपंचामध्ये असेल त्या व्यक्तीने जर संन्यास घेतला तर संन्यासाश्रमामध्ये किंवा संन्यासी जीवनामध्ये ज्या प्रकारचे नियम आपल्याला पाळावे लागतात ते नियम पाळायची आपल्याला सवय नसते. त्यामुळे त्यांची घोकणी सारखी करायला लागते. म्हणजे आपण वी हॅव टू रिमाइंड अवर सेल्स ऑल द टाइम की मला हे करायचं किंवा मला हे करायचं नाही आहे. कारण की हे नियम पाळायची सवय मला नव्हतीच ह्याच्या आधी. तर ते नियम पाळायची जशी सवय करावी लागते आणि त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. आसुरी संपत्तीच्या व्यक्तीच्या मनामध्ये अमर्याद चालणारी विवंचना म्हणजे सारखं त्याचंच चिंतन सुरू असतं. आता दोन खरं तर वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे संन्यासाश्रमामध्ये किंवा संन्यासी झाल्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टी त्यांच्या चिंतनात राहायला पाहिजे ना. परंतु आसुरी संपत्तीचा जो मनुष्य आहे त्याच्या मनामध्ये विवंचना कसली आहे? अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते किंवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला शिवून देतं, त्याच्यावर सती जाते. तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्यासोबत असते. म्हणजे चिंता आपल्याला कधी सोडतच नाही. खरं तर ह्याची दोन्ही जी उदाहरणं दिली आहेत ना, ती दोन्ही उदाहरणं खरं तर ऑपोजिट आहेत. म्हणजे संन्यासी सारखी अशा गोष्टीची उजळणी करेल मनामध्ये की मला आता कसं वागायचंय, ही चांगली गोष्ट आहे. किंवा पतिव्रता स्त्री जी आहे ती दुसऱ्या कोणाही पुरुषाचा विचार मनात न येऊ देता सती जाण्याचा विचार करते. आणि
मी म्हणेन की अर्थात एकेकाळी केव्हा तरी बायका कदाचित सती जात असतील सुद्धा, परंतु सती न जाता विधवा स्त्रीनी आपल्या मनामध्ये कुठल्याही पुरुषाबद्दल कुठलाही विचार येऊ न देता जीवन जगणं, हे त्याच्यापेक्षाही मोठं तप आहे असं मला वाटतं. तर तशा प्रकारच्या स्त्री आपल्याला माहिती आहेत, असं नाही की नाही आहेत. म्हणजे पती असताना किंवा नसताना सुद्धा पूर्णपणे पतिव्रता असून पतीचं जे काही आचरण असेल किंवा त्याची जी शिकवण असेल, ती शिकवण आपण आत्मसात करून लोकांना सुद्धा सांगणं, याचं उदाहरण आपल्याकडे आहे ना. आठवतं का तुम्हाला? मा शारदा ज्या आहेत, म्हणजे रामकृष्ण परमहंसांची पत्नी. तर त्या तर कित्येक वर्ष जगल्या ना. रामकृष्ण गेल्यानंतर रामकृष्ण पुष्कळ मोठे होते, त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या खूपच लहान होत्या. तर रामकृष्ण जिवंत असेपर्यंत सुद्धा त्या पतिव्रता होत्या. आणि ते गेल्यानंतर देखील त्यांच्या मनात असं कधीही कोणाही बद्दल आलं असेल अशी आपण शंका पण नाही करू शकत. अहिल्याबाई पण होत्या ना? अहिल्याबाई पण होत्या, अशी अनेक उदाहरणं आपल्या इथे आहेत. तर पतीसोबत सती नाही गेल्या, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त खडतर असं तप जिवंत राहून केलं. अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर ही दोन्ही उदाहरणं चांगली आहेत खरं तर. तर ज्याप्रमाणे सतत एक प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये, चांगला विचार हे लोक ठेवतात, त्याप्रमाणे आसुरी संपत्ती असलेला मनुष्य आपल्या मनामध्ये चिंता वाहतो. उलट आहे बरोबर उदाहरण. आश्चर्य आहे ना? पण समजावून सांगण्यासाठी मी हे थोडंसं चिंतन केलं. तैसी चिंता अपार, वाढविती निरंतर, जीवी सुनी असार विषयाधिक. असार जे विषयाधिक, त्याविषयी इच्छा मनात ठेवून निरंतर अशी अमर्याद चिंता वाढवतात. ओके. असार चे विषयाधिक. असार म्हणजे ज्याच्यामध्ये सार नाहीये, देर इज नो एसेन्स इन इट. आपण सारासार विचार करतो ना. सारासार विचार म्हणजे सार आणि असार. सार आणि असार याचं कॉम्बिनेशन केलं की सारासार, सार असार म्हणजे सारासार. म्हणजे सार काय आहे आणि असार काय आहे, म्हणजे व्हॉट इज इसेन्शियल आणि व्हॉट इज नॉन इसेन्शियल, हा विचार आपण जेव्हा करतो, तेव्हा जी असार वस्तू आहे, याच्यात काही सार नाही आहे, तिला आपण सोडून द्यायचं, तिचा आपण त्याग करायचा आहे. ही तर पहिली पायरी आहे ना. अद्वैताचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला जे प्री क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्याच्यामधलं पहिलं क्वालिफिकेशन काय आहे? विवेक. विवेक म्हणजे सार आणि असार, ह्या दोन मधला विवेक, आणि असार सोडून द्यायचा आहे आपल्याला. असार जर आपण सोडू शकलो आणि जे सार आहे ते जर धरून ठेवू शकलो, तर आपण अद्वैताच्या शिक्षणासाठी, चिंतनासाठी पहिला वर्ग पास झालेला आहे. हं. तर असार जे विषय अधिक, विषय अधिक, विषय अधिक म्हणजे विषय वगैरे. विषय हे असार का बरे आहेत? कारण की ते अनित्य आहेत. आपण विषयांसोबत संपर्क का बरं करतो किंवा संबंध का बरं जोडतो? व्हाय डू वी एंगेज विथ द थिंग्स इन द वर्ल्ड? विषय म्हणजे एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. आपली इंद्रिय ज्यांच्यासोबत संपर्क झाल्यामुळे सुखी किंवा दुःखी होतात, त्या प्रत्येक वस्तूला विषय असं म्हटलं जातं. तर हे विषय जे आहेत ना, ते सारखे बदलणार आहेत. अच्छा, विषय जरी नाही बदलले तरी सुद्धा आपल्या इंद्रियांची क्षमता तर बदलते ना. म्हणजे आपण जे नेहमी उदाहरण घेतो की आपल्याला भूक लागली असताना आपण जेव्हा जेवू, तेव्हा आपण किती जेवू शकू? भूक लागली असेल तर आपण पोटभर जेवू, पण ते झाल्यानंतर पुन्हा आपण जेवू शकू का? आता पोट भरलेलं आहे, नाही जेवू शकत. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला कायमस्वरूपी सुख नाही लाभू शकत. ज्यापासून आपल्याला कायमस्वरूपी सुख लाभू नाही शकत,
तिच्या मागे समजा आपण लागलो तर काय होईल? आपण दुःखी हो ना. जी वस्तू खायला मला खूप चांगलं वाटत होतं आत्ता 10 मिनिटापूर्वी, ती गोष्ट आता मी खाल्ली तर उलटून बाहेर येईल, असं होईल. तर त्याच वस्तूमुळे मला दुःख होईल. जगातल्या सगळ्या गोष्टींचं असंच आहे. कुठल्याही गोष्टीचा अति जेव्हा होतो तेव्हा ती गोष्ट नको नकोशी वाटते आपल्याला. किंवा खूप जास्त काळ जर असली उपलब्ध किंवा आपल्यासोबत असली तर शेवटी तिचा कंटाळा पण येतो. कंटाळा फक्त एकाच गोष्टीच येत नाही. ती कुठली गोष्ट आहे? ती मी स्वतःच आहे. मला माझा कंटाळा नाही येत कधीच. आपल्या स्वतःच्या असण्याचा कंटाळा कधीच येत नाही माणसाला. जेव्हा शरीर जाण्याची वेळ येते तेव्हा सुद्धा आपल्याला असं वाटतं की शरीर म्हणजे आपण आहोत असं आपल्याला वाटत असल्यामुळे आपण हे शरीर आणखीन काही दिवस राहिलं तर बरं होईल असं वाटतं. चुकीच्या समजामुळे होतं. सो वी आर मिसअंडरस्टूड, वी आर मिस्टेकन अबाउट हू वी आर. तर ही जी मिस्टेक आहे, ही जी चूक आहे, हा जो गैरसमज आहे, हा दूर करणं एवढंच फक्त अद्वैताचं काम आहे. बाकीची कामं तुम्ही सोडा असं सांगत नाही अद्वैत. जगात तुम्ही जे करत असाल ते करत राहा. दिवसभरात तुम्ही कितीतरी गोष्टी करता. प्रत्येक गोष्ट करत असताना तुम्ही वेगळं पात्र वठवत असता. सकाळी उठल्याबरोबर मी पहिले योगासनं करतो. आमच्यासोबत जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही योगासनं करतो. आता इथे आपल्यासोबत मंजूताई आहेत. थोड्या वेळापूर्वी त्या होत्या माझ्यासोबत योगासनं करायला. तेव्हा योगासनं करत असताना आपण योगाचे साधक आहोत. त्याच्यानंतर मग दुसरं काहीतरी काम करायला घेतलं तेव्हा आपण ते आहोत. आता आपण गीतेचं चिंतन करायला बसलेलो आहोत तर आपण गीतेचे साधक आहोत. त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझ्या ऑफिसचं काम सुरू होईल तर मी ऑफिसमधला एक एम्प्लॉई असेल म्हणा किंवा पार्टिसिपंट असेल म्हणा किंवा असोसिएट असेल म्हणा किंवा जे काही आपला रोल असेल तो आपण पार पाडू प्रत्येकजण. तेवढ्यापुरता तो रोल आपण वठवू, ते पात्र आपण वठवू. परंतु आपण स्वतः कोण आहोत ह्याचा विसर आपल्याला कधीही पडू द्यायचा नाही. त्याच्यासाठी हे सगळं गीतेचं चिंतन सुरू आहे. म्हणजे मग काय होईल की आपला जो काही रोल आपण वठवत असू जेव्हा केव्हा, तो आपण रोल व्यवस्थित वठवू, परंतु त्याच्यामध्ये आसक्त नाही होणार. आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये नेहमीच तिथं राहू. तुम्ही जो काही रोल वठवत असाल त्या रोलचा तुम्हाला केव्हा ना केव्हा तरी कंटाळा येईल. कंटाळा जरी नाही आला तरी तर थकवा तर येईल. मग तुम्हाला एखादं पात्र वठवायला खूप आवडत असलं तर ते पात्र वठवता वठवता तुम्ही ते जागृत अवस्थेमध्येच वठवाल ना. किती वेळ वठवाल? जागृत अवस्था हेच एक पात्र आहे असं समजा तुम्ही. समजा मला जागृत अवस्था आवडत असली, माझं स्वतःचं जागृत अवस्थेमध्ये असणं मला आवडत असलं तर आपण ते कायमचं टिकवून ठेवू शकतो का? नाही टिकवून ठेवू शकत. तर काही काही लोकांना झोपायला आवडतं. आता आमचं आसनं वगैरे झाली की आम्हाला शवासन करायला खूप आवडतं. तर शवासन करतो म्हटलं तर आपण परमनंटली करू शकतो का? आपल्याला जाग येते ना आपोआप. परमनंटली समजा झालं म्हणजे रिलेटिव्हली समजा आपण म्हटलं तर म्हणजे काय की शवासन झालं म्हणजे शवच झालं त्याचं. मग लोक आपलं शव उचलून घेऊन जातील आणि जाळून टाकतील. ती देखील अवस्था परमनंटली नाही राहत. कारण की त्याच्यानंतर मग आपण दुसरं शरीर घेऊ, पुन्हा येऊ. हम्म? मम जीवभूत सनातना मनःष्ठानींद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. सांगितलं ना भगवंतानी. हे शरीर सोडून आपण दुसऱ्या शरीरात जाऊ. तर अशा प्रकारच्या गोष्टी सारख्या चालत असतात. कुठे चालतात? या संसारात. इन द फिनॉमिनल वर्ल्ड दीज थिंग्स विल हॅपन. परंतु ह्या सगळ्या अनुभवांना अनुभवणारा मी आहे. माझ्या अनुभवात या सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. असं वाटतं. खरं काहीच होत नाही. इट्स ओनली अन अपिअरन्स. असार जे विषय अधिक त्याविषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अशी अमर्याद चिंता वाढवतात. स्त्रिया गायिले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे,
सर्वेंद्रिये आलिंगावे स्त्रिये तेची. स्त्रियांचं गायन ऐकावं, स्त्रीचं रूप डोळ्यांनी पाहावं आणि सर्वेंद्रियांनी स्त्रीलाच आलिंगन द्यावं. कुरवंडी की जय अमृते, ऐसे सुख स्त्रिये परवते. नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला. ज्या सुखावरून अमृत ओवाळून टाकावं असं सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच, असा त्यांच्या मनाने निश्चय केलेला असतो. तर ह्याच्यामध्ये हे पुरुष प्रधान आहे म्हणून स्त्री सांगितलंय, स्त्री प्रधान असतं ते पुरुष सांगितलं असतं. वन अँड द सेम थिंग. अवर अट्रॅक्शन टुवर्ड्स दी ऑपोजिट जेंडर. मग तयाची स्त्री भोगा, लागी पाताळ स्वर्गा. धावती दिग्विभागा परो तेही. मग त्याच स्त्री भोगा करता पाताळ स्वर्ग आणि दाही देशांच्या विभागापलीकडेही ते धावतात. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले काम क्रोधपरायण होत जाते. आपल्या कामाच्या उपभोगाकरता ते अन्यायाने द्रव्य संचय करण्याची इच्छा करतात. आता हे उपभोग जर करायचे असतील त्याच्यासाठी आपल्याला जुगाड करावा लागेल ना, काहीतरी पैसे जमा करावे लागतील. आमिष कवळू थोरी आशा, न विचारिता गिळी मासा. तैसे की जे विषय असा, विषय आशा तयासी गा. ज्याप्रमाणे मासा विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उंडी गिळतो, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. मासा जो असतो ना, तो कुठलीही वस्तू दिसली की ती तोंडात घालतो. म्हणून तो मासा गळायला लागतो ना. कुठलीही वस्तू दिसली ना पाण्यामध्ये की तो मासा जाऊन ती खातो. तर त्याच्यामध्ये त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं. ते लावलं की तो जाऊन तो मासा ते धरतो आणि मग तो त्याच्या घशामध्ये तो काटा अडकतो. असं होतं. तर अशा प्रकारे मासा पकडतात ना लोक. इथे तर अमेरिकेत तर मासा पकडण्याचं खूपच आहे पेय. आत्ता नाही, हिवाळा आहे म्हणून. पण जेव्हा थोडी थंडी ओसरेल तेव्हा मग लोक बाहेर निघतील आणि मग ते बसतील मासे पकडायला. हं? त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते आसुरी संपत्तीच्या लोकांची. हं. वांछित तव न पवती, मग कोरडियेची आशेची संतती. वाढवू वाढवू होती कोश किडे. इच्छित तर त्याला प्राप्त होतच नाही. मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवत वाढवत ते कोश किडे होतात. कोश किडे म्हणजे त्याच्या आतमध्ये तो जमा होतो ना, अळी जमा होते बा कोशकिडा, आणि मग त्याच्यानंतर मग फुलपाखरू बाहेर निघतं, तर तो कोशकिडा. असं आपल्या भोवती आपण आशेचा कोश जमा करतो आणि त्याच्यामध्येच राहतो नेहमी. दॅट इज हाऊ वी गेट इम्प्रिझंड इन अवर ओन ककून. आणि पसरिला अभिलाषू, अपूर्ण होय तोची द्वेषू. एवं कामक्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थू नाही. आणि जी वाढवलेली इच्छा असेल ती अपूर्ण होणं म्हणजे तोच द्वेष. याप्रमाणे काम क्रोधापेक्षा म्हणजे त्यांच्यामध्ये अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. आपल्या मनात जेव्हा इच्छा असते ना, ती इच्छा जर पूर्ण झाली तर आपल्याला लोभ होतो की हेच पुन्हा पुन्हा व्हावं, ही वस्तू जास्त जास्त मिळावी, असं वाटतं आपल्याला. कामना पूर्ण झाली तर लोभ आपल्या मनात उत्पन्न होतो, आणि कामना पूर्ण नाही झाली तर मग क्रोध उत्पन्न होतो. का नाही झालं हे? आपल्याला असं वाटतं की कोणामुळे तरी हे झालं नसेल. मग आपण म्हणतो की मी तुला पाहून घेईन." किंवा समजा कोणी सापडलं नाही तर मग आपण देवावर रागवतो. देवाची मी एवढी प्रार्थना केली, परंतु देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाही, त्यामुळे आतापासून मी देव मानणार नाही. तर देवानी काय वाईट केलेलं आहे? आपल्या जीवनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्या सगळ्या आपल्या स्वतःच्या कर्मानुसार घडतात. आपल्याला असं वाटतं की देवानी असं केलं, आणखीन कोणी असं केलं. आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या आपल्याच कर्मावर आधारित असतात. हे ज्या क्षणी आपल्याला कळतं ना, त्या क्षणी आपली आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. दिहा खोलणे रात्री जागोवा, ठाणांतरी या जैसा पांडवा. अहोरात्री ही विसावा भेटे चिना. अर्जुना, दिवसा यजमानापुढे चालणं आणि रात्री जागणं म्हणजे पहारा करणं. असा पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही, तैसे उंचवणी लोटिले कामे. नेहटती क्रोधाची ये ढेमे. तरी राग द्वेषे प्रेमे न माती केही. त्याप्रमाणे कामाने उंचावरून लोटलं असताना क्रोधाच्या खडकावर आपटतं. तरी विषयावरील प्रेमाने कोडगे बनून विषयासंबंधीची आवड आणि द्वेष
ही कुठे मावत नाहीत एवढी वाढवतात. कामाने उंचावरून लोटले असता क्रोधाच्या खडकावर आपटतात. कामनेनी समजा आपण इथे वर गेलो पर्वतावर, इथनं आपण खाली फेकलो गेलो, कामना पूर्ण नाही झाली म्हणून, मग काय होईल की क्रोधाचा जो खडक आहे त्याच्यावर जाऊन आपण आपटू. हे काम आणि क्रोध या दोन्हींमुळे आपल्याला खूप जास्त मनस्ताप होतो. तरी सुद्धा विषयावरील प्रेमाने कोडगे बनून विषयासंबंधीची आवड आणि द्वेष ही कुठे मावत नाहीत एवढी वाढवतात. तेवीची जीवीची आहावा, विषय वासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे कीना. त्याचप्रमाणे अंतःकरणात हाव असल्यामुळे विषय वासनांचा समुदाय गोळा केला खरा, पण त्या अनेक विषयभोगांच्या वासना तृप्त करण्याला द्रव्य पाहिजे ना. एवढ्या सगळ्या कामांना जर पूर्ण करायच्या असतील तर पैसाच पाहिजे. म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थो पैगा आणावया जगा झोंबती सैरा. म्हणून विषयभोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतकं द्रव्य आणायकरता मनाला येईल तसं ते जगाला लुटतात. हं? खंडणी वसूल करतात, चोऱ्या माऱ्या करतात, डकेती करतात. एका ते साधू निमारिती, एकाची सर्वस्वे हरिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे. समजा एखादी व्यक्ती एकटी सापडली आपल्याला तर त्याला एकाला संधी साधून मारतात, एकाचं सर्वस्व हरण करतात, एकाकरता अपायकारक युक्त्या योजतात. म्हणजे दुसऱ्याकडनं आपल्याला द्रव्य कसं मिळेल, दुसऱ्याला लुटता कसं येईल, त्याच्या योजना करतात. पाशिके पोती वागुरा सुणी ससाणे चिकाटी खोचारा घेऊनी निगती डोंगरा पारधी जैसे. फासे पोती जाळी कुत्री ससाणे चिकाटे भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगराकडे निघतात, सगळी आपली उपकरणं घेऊन, ऑल ऑफ अवर टूल्स वी गॅदर अँड देन गो अँड ट्राय टू फाइंड व्हॉट. विषयांच्या मागे आपण पळतोय ना, आणि द्रव्य जमा करायच्या मागे लागलेलो आहे. ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती असे निकृष्ट तेही करीती. ते पारधी आपलं पोट भरण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात, तसे नीच काम ते आसुरी प्रकृतीचे लोकही करतात. तसंच ते नीच काम आसुरी प्रकृतीचे लोकही करतात. पर प्राणघाते मिळविती चित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे. दुसऱ्यांच्या प्राणांचा घात करून द्रव्य मिळवतात आणि ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. दुसऱ्यांच्या प्राणांचा घात करून दुसऱ्याला आपण मारून त्याचं सगळं द्रव्य लुटतो, त्याच्याकडची संपत्ती असेल ती लुटतो, आणि ते द्रव्य मिळालं की मग आपल्याला संतोष वाटतो. असे आसुरी संपत्तीचे लोक मानतात आणि करतात सुद्धा. अशा प्रकारे आसुरी संपत्ती आपल्याला कुठून कशी किती खड्ड्यात घालेल याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. याच्याबद्दल काही चिंतन करायचंय का तुम्ही? लोकांचं नका बघू, स्वतःच बघा. आपण इथे बसून जगावर निशाणा नाही आपला. वी आर नॉट गोइंग टू जज द वर्ल्ड. गीतेचा अभ्यास करून आपल्याला गीतेवर किंवा जगावर पीएचडी नाही मिळवायची. गीतेवर पीएचडी मिळवण्यापेक्षा आपण स्वतः कोण आहोत हे ओळखणं जास्त महत्वाचं. सो गीता इज लाईक ए मिरर टू अस. ह्याच्यातनं आपण आपल्या जीवनामध्ये कशी सुधारणा करू शकू, आपलं मन कसं स्वच्छ करू शकू, शुद्ध करू शकू, म्हणजे मग आपल्याला हे कळायला लागेल. हा अभ्यास करायचा आपल्याला. शॅल वी गो टू द नेक्स्ट श्लोक. हा, 11 आणि 12 झाले आपले श्लोक. आता 13वा सुरू करतो. लेट्स सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. श्लोक नंबर 13 to 15. अच्छा, 3 श्लोक एकत्र आहेत. बघूया काय होतं ते. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि ते इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असो मया हतः शत्रुर्हनिष्यते. हा, असौ मया हतः शत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी.
आढ्योभिजनवानस्मी कोण्योस्ति सदृशो मया. हा खूप आमचे गुरुजी त्यांचा फार आवडता श्लोक आहे. कोण्योस्ति सदृशो मया, माझ्यासारखा कोण आहे. यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिता. तीन श्लोक एकत्र घेतलेत. बघूया कसं आहे ते. द डेमोनाईक द डेमोनाईक पर्सन थिंक्स. What does he think? So much wealth do I have today, and I will gain more according to my schemes. So much is mine now, and it will increase in the future more and more. He is my enemy, and I have killed him, and my other enemies will also be killed. I am the Lord of everything. I am the enjoyer. I am perfect, powerful, and happy. I am the richest man, surrounded by aristocratic relatives. There is none so powerful and happy as I am. I shall perform sacrifices. I shall give some charity, and thus I shall rejoice. In this way, such persons are deluded by ignorance. हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ. हे आहे तेही होईल माझेची सगळे धन. मी मारिलाची तो शत्रू मारीन दुसरे हिजे. मारीन दुसरे हि जे असं म्हणतात. म्हणजे त्यांनी असं हे जच्या खाली टिंब ठेवलंय, म्हणजे ज आणि ज याचा उच्चार कसा करायचा ते आपल्याला सांगतायत. हम्म? तर जे पण म्हणतात किंवा जे, म्हणजे मी आता लहानपणापासून जेच म्हणतो. आय गेस मी नागपूरला वाढलो, तिथे हिंदी जास्त चालतं, त्यामुळे हिंदीमध्ये ज जसा मराठीमध्ये ज आहे तसा हिंदीमध्ये ज नाहीच आहे. तिथे ज आहे किंवा ज आहे, उर्दू मधला ज, म्हणजे ज आणि झच्या मधला. एनिवे, शत्रू मारीने शत्रू मारीन दुसरे हिजे. मी स्वामी आणि मी भोक्ता, सुखी मी सिद्ध मी बळी. मी स्वामी, मी भोक्ता, मी सुखी, मी सिद्ध आणि मी बळी म्हणजे बलवान. कुलीन मी जी संपन्न, माझी जोडी कुठे असे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे. यज्ञदान विलासी मी, जलपती अज्ञ मोहित. त्याच्यासाठी आपले किशोरजी काय म्हणतात बंधू. तीन श्लोक म्हणायचे ना आपल्याला आता. आज मजला झाले हे प्राप्त, उद्या करीन ही वासना तृप्त. आज एवढी संपत्ती असत, वाढेल आणिक भविष्यात. मी वधिले असे या शत्रूसी, आता मी वधीन इतरांसी. मीची ईश्वर भोगीही मी, सिद्ध बलवान सुखी मी. पुढच्या श्लोकात काय म्हणतात. मी आहे श्रीमंत उच्च कुलीन, जगी कोणी नसे मज समान. करीन आनंदे यज्ञयाग दान, अशा भ्रमात अज्ञानी जन. आसुरी संपत्ती युक्त माणूस जो आहे तो असा विचार करतो. जरी जाहली आज प्राप्ती कशाची, तरी का मनाची सरे ना तयाची. असे आज संपत्ती ही एवढीही, तरी ती अजूनी मिळावी उद्याही. असे आज वैरी वधिलाची दुष्ट, उद्या आणि कामी करावेही नष्ट. असे सिद्ध मी देव भोगी सुखासी, असे ज्ञात माझीच शक्ती जगासी. असावे कुटुंबीय ऐश्वर्यवान, जगी नाही कोणीची माझ्या समान. करावे ही यागासी भिक्षा ही देत, असे बोलती मोह अज्ञान लिप्त. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. आज मी हे मिळवलं, उद्या माझा हा मनोरथ मी प्राप्त करून घेईन. हे माझं धन आहे, हे धन पुनरपी माझंच होईल. म्हणे आजी मिया, संपत्ती बहुतेकांची या. आपुल्या हाती केलिया धन्यो नामी. है ना. मी किती धन्य आहे पहा. तो म्हणतो बहुतेकांचं द्रव्य मी आज आपल्या हाती आणलं, तेव्हा मी आता किती धन्य. मी धन्य नाही का. हं? ऐसा श्लाघो जव जाय, तव मन आणि कही वाहे. सर्वेची सवेची म्हणे पाहे, आणिकाचेही आणू. असा जो जो आपली गर्वाने स्तुती करतो, तो तो मनात आणखीनच लोकांना लुटण्याची हाव बाळगतो. आणि लागलीच म्हणतो की उद्या आणखी दुसऱ्याचं पण द्रव्य आणू. जेवढं आणलंय तेवढं पुरे नाही, आणखीन आणतो. हे जे तुले असे जोडिले, तयाचेनी भांडवले. लाभा घेईन उरले चराचर हे. हे जेवढं द्रव्य मिळवलं आहे त्याच्या भांडवलावर उरलेलं स्थावर जंगमात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन. म्हणजे आता मी याचं इन्व्हेस्टमेंट करीन आणि आणखीन पैसे जमा करीन.
ऐसेनी धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दिठी पडे तया गृह निधी. अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन. मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी उरू देणार नाही, म्हणजे त्याचा मी नाश करीन. हा माझा शत्रू मी मारला, दुसऱ्या शत्रूंना देखील मी मारीन. मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, सुख भोगणार आहे आणि मी आज्ञासिद्ध बलवान आणि सुखी आहे. हं? हे मारिले वैरी थोडे आणि कही साधी न गळे मग नांदे न पवाडे एकलाची मी. आजपर्यंत शत्रू मारले, परंतु हे थोडे असून आणखी बलाढ्य शत्रू संधी साधून मी मारेन. मग मीच एकटा महत्वाने नांदेन. मग माझी होतील कामारी तिये वाचुनी ये रे मारी किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावं, चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. मी भोगभूमीचा रावो हाजी सर्व सुखासी ठावो म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी. मी भोगरूपी भूमीचा राजा आहे, मी सर्व भोगांचा मालक असल्या कारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिली तर इंद्र देखील तुच्छ आहे. मी मने वाचा देहे करी ते कैसे नोहे के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन. मी मनाने वाचेने अर्थ अगर देहाने ते कसं होणार नाही. मी मनाने वाचेने अगर देहाने मला जे करायचं असेल ते कसं होणार नाही. ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कुठे आहे. माझ्या मनात जे आहे ते सगळं होईल अशा प्रकारची माझी समजूत आहे, अशा प्रकारची माझी खात्री आहे. कारण आसुरी संपत्ती जर माझ्याजवळ असली तर माझ्याजवळ माझ्या मनात असेच विचारतील. तवची बळीया काळू जव न दिसे मी अतुर्बळू सुखाचा किर निखिळू रासिवा मीची. बिनजोड जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे, तोपर्यंतच काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे. हं? मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी आहे का. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन, इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले म्हणजे आसुरी संपत्तीचे मालक. कुबेरू आथिला होये परी तो नेणे माझी सोये संपत्ती मज सम नव्हे श्रीनाथाही. कुबेर संपन्न आहे, परंतु त्याला माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझिया कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे. माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका आणि कमीच दिसतो. म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपली नावे व्यर्थ मिरवतात, माझ्याशी बरोबर पावेल असा कोणीच नाही. मी ईश्वरापेक्षाही जास्त श्रेष्ठ असं त्यांना वाटतं. आता लोपला अभिचारू तया करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी. आता जारण मारण वगैरे लोपलाय, त्यांचा मी जीर्णोद्धार करीन आणि यज्ञाच्या योगाने दुसऱ्याचा काटा काढावा म्हणजे नाश करावा अशी रीत प्रवारात आणि यज्ञ या कशाला करीन, कारण की मी इतरांना नष्ट करणार आहे. मी स्वतः राहणार आहे इथे, इतरांना नष्ट करणार आहे. आय वॉन्ट टू विन द वर्ल्ड अँड फॉर दॅट व्हॉट एव्हर यज्ञ दान तप जे काही करायचं असेल, यज्ञ याग किंवा तप, हे सगळं मी करीन. माते गाती वानिती नटनाचे रिझविती तया देईन मागती ते ते वस्तू. मला जे गातील अथवा जे माझं वर्णन करतील अथवा नाचण्याने किंवा सोंगे आणून करमणूक करतील ते जी वस्तू मागतील ती ती वस्तू मी त्यांना देईन. जस्ट लाईक द अय्याश आपले जे राजे वन्स अपॉन अ टाइम होते किंवा आपण जे सिनेमांमध्ये वगैरे बघतो गोष्टी, तसं मी करेन असं आसुरी संपत्तीचा मालक म्हणतोय. माजिरा अन्नपानी प्रमदांच्या आलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने म्हणजे अल्कोहॉल ड्रग्ज वॉट एव्हर टोबॅको आणि तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईन. काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असोसे गगनोळे तिये. फार काय सांगू, आसुरी प्रकृतीने असे वेडे झालेले ते अशा त्या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात.
अशा प्रकारे फारशा वया नव्हत्या याच्यावर, पण आपण आज 5 श्लोक आतापर्यंत बघितलेत. याच्याबद्दल जर चिंतन करायचं तर आपण, तुमच्या मनात जर काही विचार असतील तर सांगू शकता, नाही तर आपण आणखीन एक श्लोक करू शकतो आज. लेट अस सी व्हॉट Prabhupada has to say on the next one. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च. म्हणजे thus perplexed by various anxieties and bound by a network of illusions, they become too strongly attached to sense enjoyment and fall down into hell. म्हणजे आसुरी संपत्ती जर आपल्याजवळ असली, आपण जमा केली, तर आपण नरकात जाऊ. भ्रमले चित्त भेदोनी मोहजालात गुंतले पडती विषयासक्त नरकात अमंगळ. अमंगळ अशा नरकामध्ये ते जाऊन पडतात विषयासक्त. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? कितीक कल्पनांनी भ्रष्ट ते अडकती मोहजालात कामवासनांनी आसक्त जाती अपवित्र नरकात. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, अशा कल्पनांनी हि विभ्रांत चित्त असावेची मोहात सर्वस्वी लिप्त असे वासनापूर्ती हे एक ध्येय जिथे नाही शुद्धी तया लोकी जाय. अशा जागी जाऊन आसुरी संपत्तीचे लोक पडतात. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले, हे असे घाण अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वराचेनी आटोपे रोगी भलतेसे जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे. ज्वराने व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करत असतात असं समज. कारण की आपल्याला ज्वर कुठला आहे? आपल्यावर ज्वर जो आहे तो लोभाचा, कामनेचा ज्वर आलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या मनोरथांची वाटेल तशी बडबड करू. आसुरी संपत्ती असेल तर. अज्ञान आतुले धुळी म्हणोनी आशा वाटोळी भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटळीने मनोरथरूपी आकाशात ते फिरवले जातात. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटळीने. बघा बरं, वावटळ म्हणजे खूप जोराने वारा आला ना की धूळ कशी उडते. ही जी धूळ आहे ही म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे काय आहे की आपलं स्वतःबद्दलचं अज्ञान. मी कोण आहे हे मला माहितीच नाही. हे जग कसं आहे, या जगाचं स्वरूप काय आहे हे मला माहितीच नाही. हे जग कसं चालतं हे मला माहितीच नाही. हे जग म्हणजे माझ्या सुखाचं साधन आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे मनोरथ असतात. तर ज्याप्रमाणे वावटळ आपल्याला धूळ उडवून नेताना दिसते, त्याप्रमाणे आपल्या मनातले हे जे मनोरथ असतात, मनोरथांचा आकाश सांगितलं नाही का त्यांनी? मनोरथांच्या आकाशात ते फिरत जातात. मनोरथांचा आकाश आहे, त्याच्यामध्ये हे सगळं धूळ जशी फिरते वावटाळ्यामध्ये तसं आपण फिरतो. अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम. आषाढ महिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत राहतात, तसे आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करत असतात. त्यांच्या मनामधल्या इच्छा पूर्णच नाही होत. मग पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया बोरपिली काटिया कमळे जैसी. मग त्या कामनाच अंतःकरणातील वेलीच्या जाळ्या झाल्या. जशी काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे त्या कमळांच्या जशा चिंधड्या होतात. का पाषाणाची या माथा अंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वता कुटके झाले. अर्जुना, दगडावर मातीची घागर फुटली असता तिचे असे तुकडे तुकडे होतात, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात. कारण की आपण चुकीच्या गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत. तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोह अंतःकरणी वाढोची लागे. रात्र जशी जशी वाढते तसा तसा अंधकार वाढतो, त्याप्रमाणे अंतःकरणात मोह वाढू लागतो. म्हणजे आपण समजा चुकीच्या गोष्टींच्या मागे लागलो, चुकीच्या गोष्टीच बरोबर आहेत
आपल्या सुखाचं साधन आहेत असं जर मानायला लागलो, तर ज्याप्रमाणे रात्र जास्त होत गेल्यानंतर अंधार जसा जास्त गडद होतो, तसा आपण अज्ञानरूपी अंधकारात अडकतो. कारण की वी आर गोइंग इन द रॉंग डायरेक्शन. तेव्हा अंतःकरणात मोह वाढू लागतो. मोह म्हणजे आपल्या स्वतःबद्दलचं अज्ञान आणखीन वाढायला लागतं. म्हणजे आपल्या मनामध्ये मी देह आहे ही भावना दृढ 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 होत जाते. आणि वाढे जव जव मोह, तव तव विषयी रोह, विषय तेथ ठावो पात कासी. आणि जो जो मोह वाढतो तो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हायला लागतो. आणि जिथे विषय असतात तेथे पापांना आश्रय नसतो. तिथे पापांना आश्रय असतो. जिथे विषय असतात तिथे पापांना आश्रय असतो. जिथे विषय असतात तिथे पापांना आश्रय कसा असतो? विषयांचं जर आपण बाहेर प्रमाणापेक्षा जास्त सेवन केलं, तर ते आपल्यासाठी तर हानिकारक आहेच. म्हणजे मला गरज नसेल तेवढं समजा मी खाल्लं, तर माझ्यासाठी तर हानिकारक आहे ना. नॉट गुड फॉर मी. आपल्या इथे जे डॉक्टर लोक आहेत त्यांना माहिती आहे, सांगतील आपल्याला. पण माझ्यासाठी हानिकारक नसलं तरी सुद्धा, असलं नसलं तरी सुद्धा आपण जास्त घेतलं तर बाहेर जेवढी वस्तू आहे ती जेवढी इतरांना मिळू शकेल त्यापेक्षा कमी मिळेल. सो इफ वी कन्झ्युम मोर दॅन नेसेसरी, वी आर गोइंग टू डिप्राईव्ह समबडी एल्स ऑफ देअर फेअर शेअर. समजा आपल्याजवळ 100 आंबे आणि 10 माणसं आहेत. समजा 100 माणसं आहेत आणि 100 आंबे आहेत समजा. तर फेअर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन वुड बी की प्रत्येक माणसाने एक आंबा घ्यावा. आता समजा एखाद्याच्या मनात आलं की आपण एकापेक्षा जास्त घ्यावा, तर मग इतर 99 जे आहेत त्याच्यापैकी कोणाला तरी किंवा सगळ्यांना सुद्धा थोडं थोडं कमी मिळेल ना, नाही का? बरं, मला जर माझ्या गरजेपेक्षा जास्त मी घेतलं, तर ते इतरांसाठी अनफेअर आहे किंवा चांगलं नाही आहे हे तर ह्या गणितावरून आपल्याला कळेल. परंतु आपल्या चिंतनावरनं आपल्याला हे पण कळलेलं आहे की आवश्यकतेपेक्षा अधिक जर आपण घेतलं तर ते आपल्यासाठी पण चांगलं नाही. आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त घेणं, इतरांना कमी मिळालं तरी चालेल, ह्याला मग आपण म्हणू विकृती. हं? आपण सगळ्यांनी एक 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 घेऊ. 100 आहे, 100 माणसं आहेत, आपण एक घेतलं, ही प्रकृती झाली किंवा आपली गरज तेवढीच. आणि आपल्या जवळचं सुद्धा थोडंसं इतरांना देणं, ही झाली संस्कृती. आपण ह्या तीन मध्ये कुठे बसतो हे आपण स्वतःच ठरवावं. इतरांकडे बघू नये. इतरांचे काय कंपल्शन ते आपल्याला कळत नाही. आपण स्वतःकडे बघावं फक्त. पापे आपलेनी थावे, जव करीती मेळावे, तव जिताची आघवे येती नरका. पापे आपल्या बळाने जो जो गर्दी करतात तो तो जिवंतपणी सर्व नरक येतात, सर्व दुःख जिवंतपणीच येतात. म्हणोनी गा सुमती, जे कुमनोरथा पाळती, ते आसुर येती वस्ती तया ठाया. म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना, या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते या नरकात राहायला येतात. जेथ असी पत्र तरुवर, खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती. ज्या नरकाच्या ठिकाणी तरवारीच्या पानांची झाडं आहेत, खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत आणि तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत. म्हणजे नॉर्मली आपण झाडाची जी पानं असतात ती मऊ असतात किंवा मऊ असावी असं आपल्याला वाटतं. परंतु इथे तर तरवारीच्या पानांची झाडं आहेत. म्हणजे झाडांच्या पानांच्या ऐवजी तलवारीचं आहे असं समजा तुम्ही. त्याला हात लावल्यावर आपला हातच कापेल. खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत. म्हणजे इमॅजिन करा व्हॉल्कॅनो. व्होल्कॅनोला आपण मराठीत काय म्हणतो? ज्वालामुखी. त्याच्यातनं निखारेच बाहेर निघतात ना. तसे समजा डोंगर आहेत आणि तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत. म्हणजे समुद्र हा गार नाहीच आहे. समुद्र तापलेल्या तेलाचा आहे आणि तो उकळतोय. जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवी यम जाचणी, पडती तिये दारुणी नरक लोकी. ज्या ठिकाणी यातनांची पंगतची पंगत, ही यमाची जाचणी जशी नित्यशः नवी नवीनच होत असते, अशा त्या भयंकर नरक लोकात ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात. तुम्ही थोडंसं जरा ह्याच्यावर चिंतन करा. म्हणजे आपल्याला
ह्या सगळ्या गोष्टी समग्रपणे कळत नाही किंवा दिसत नाही किंवा अनुभवायला येत नाही, म्हणून आपल्याला त्याची तेवढी भीती वाटत नाही की जेवढी असायला पाहिजे. समजा आपण प्रकृतीचे नियम मोडले आणि निसर्गाच्या नियमांविरुद्ध वर्तन केलं, तर त्याचं वाईट फळ केव्हा ना केव्हा आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे मला असे अनेक लोक माहिती आहेत की ज्यांनी आयुष्यभर कुठल्याही प्रकारची शिस्त पाळली नाही, त्यांना किती नरक यातना त्यांच्या म्हातारपणी होतात किंवा झालेल्या मी बघितले. किंवा ज्या लोकांनी शिस्त पाळलेली आहे, शरीराचीच नाही पण समाजातल्या आपल्या वागणुकीची किंवा आपल्या कर्तव्याबद्दलची किंवा आपल्या मनामध्ये जे विचार येतील त्याच्याबद्दलची ही शिस्त ज्यांनी पाळलेली आहे, त्यांचं म्हातारपण किती सुखात गेलं हे पण मी बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे समजा आपण विचारपूर्वक आपलं जीवन जगलो, तर शेवटपर्यंत जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत आपण चांगलं राहू अशी आपण आशा करू शकू, है ना. ऐसे नरकाचिये शेले, भागी जे जे जन्मले, तेही देखो भुलले, यजिती यागी. अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जे जन्मले तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात. एरवी यागादिक क्रिया, आहाण तेची धनंजया, परी विफळती आचरोनिया नाटकी जैसी. एरवी यज्ञाधिक कर्मांचं जे फळ आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हायचं, परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास सुद्धा निष्फळ करतात. म्हणजे लोकांना दाखवायला सांगतात की आम्ही एवढा यज्ञ करतोय म्हणून, परंतु त्याचा फक्त देखावा असतो. त्याच्यामध्ये जे तप खरंच अपेक्षित आहे ते ते करत नाही. त्यामुळे मग काय होतं, शेवटी त्यांना दुःखच प्राप्त होतं. वल्लभाचिया उजरिया, आपण या प्रती कुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैशिया अहेवपणे. वाईट चालीच्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करून तोच आपला पती समजून जशा आपणा सौभाग्यवती मानून मनात संतोषित होतात. म्हणजे जे खरं नाही आहे ते खरं आहे अशी आपल्या मनाची आपण कल्पना करून घेतो. लोकांना सुद्धा दाखवतो आपण जे नाही आहोत ते कसे आहोत. आपली पात्रता कमी जरी असली तरी सुद्धा आपण समाजामध्ये आपली पात्रता खूप जास्त आहे असं दाखवतो. वाईट चालीची जी स्त्री आहे ती, तिचा जो प्रियकर आहे तोच तिचा पती आहे असं लोकांना दाखवायचा प्रयत्न करते आणि स्वतःच्या मनाची पण अशी खुळी समजूत करून घेते की तोच माझा पती. अशा प्रकारे आसुरी संपत्ती जर आपल्याकडे असेल तर आपण चुकीच्या गोष्टींना कवटाळून बसू आणि त्याच खऱ्या आहेत, त्याच सत्य आहेत असं मानून बसू आणि मग समाजामध्ये दुराचार करू. तर त्यांनी आपणही दुःखी होऊ आणि समाजामध्येही दुःख पसरवू, समाजामध्ये क्लेश पसरवू. असं राहायचंय का आपल्याला? आय होप नॉट. अशा प्रकारे आज आपण 6 श्लोक बघितले, 6 श्लोकांवरच्या सगळ्या ओव्या बघितल्या आणि आसुरी संपत्ती कशी आहे ती पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न केला. मी कसं राहू नये हे शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल जर काही विचार असतील, चिंतन करायचं असेल तर सांगा. नाही तर आपण आज इथे थांबू आणि पुढच्या सत्रात पुन्हा भेटू. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.